पुण्यातील हिंजवडी परिसरात प्रेमसंबंधातून एक धक्कादायक आणि थरारक घटना समोर आली आहे. प्रेमसंबंधात तिसऱ्या व्यक्तीचा प्रवेश झाल्याच्या रागातून एका तरुणाने 7 मजली पीजीमध्ये घुसून तरुण आणि तरुणीवर लोखंडी रॉडने हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात सागर गायकवाड या तरुणाचा मृत्यू झाला, तर निकिता दनाने ही तरुणी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार आरोपी दिनेश झांबरे आणि निकिता दनाने यांचे शाळेपासून प्रेमसंबंध होते. मात्र निकिता पुण्यात शिक्षणासाठी आल्यानंतर तिची ओळख सागर गायकवाड याच्याशी झाली. त्यानंतर दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाल्याची माहिती आहे. याच कारणातून आरोपी दिनेशच्या मनात राग होता. त्यानं थेट हिंजवडीतील पीजी गाठत सागर आणि निकितावर लोखंडी रॉडने हल्ला केला. या हल्ल्यात सागरचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर निकिता गंभीर जखमी झाली. घटनेची माहिती मिळताच हिंजवडी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आरोपी दिनेश झांबरे याला अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास हिंजवडी पोलीस करत असून या धक्कादायक घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. काल संध्याकाळी 17 वाजे सुमारास वैष्णवी पीजी मारुंजी या ठिकाणी दिनेश महादेव झांबरे यांनी त्याची मैत्रीण निकिता शिवाजी दारणे व तिचा मित्र सागर साहेबराव गायकवाड या दोघांना त्यांनी लोखंडी रॉडने डोक्यात मारहाण केली होती. त्यातून त्याच्यामध्ये सागर साहेबराव गायकवाड याचा मृत्यू झालेला आहे आणि निकिता ही गंभीर जखमी आहे. आरोपीला अटक करण्यात आलेले आरोपी कुठे पळून जात होता काही माहिती? आरोपी मूळचा हा पंढरपूरचा असून तो मुळगावी परत जात असताना त्याचा गाडी नंबर आम्ही ट्रॅक करून त्याच्या आधारे त्याचा मोबाईल नंबर ट्रॅक करून उरळी कांचन पोलिसांच्या मदतीने आम्ही त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे. आरोपीचा रेकॉर्ड तसा निरंक आहे, काही नाही. किती दिवसापासून रिलेशनमध्ये होतं काही माहिती समोर आली? त्यांचे मागच्या 2-3 वर्षापासून प्रेमसंबंध होते अशी प्राथमिक माहिती आहे. आता वादाचं कारण काही समोर आलं? प्रेमसंबंधातूनच त्यांचं हे झालेलं दिसून येते. त्याचा पुढील तपास सुरू आहे. सखोल व सविस्तर तपास केला जाईल.